हॅलो नमस्कार। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मी आता चिलेची भाजी करणार आहे आणि त्यासोबत मस्त अशी ज्वारीची भाकरी। तर चिलेची भाजी ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते, विशेष करून वातासाठी। वात होऊ नये म्हणून किंवा वात विकारी म्हणजेच वात कमी करणारी भाजी असते। सध्या माझे जॉइंट्स पण खूप दुखत आहेत, त्याच्यामुळे मला तर खूप छान वाटलं ही भाजी आणली। ते मुंबईला जास्तीत जास्त करून पालेभाज्या मिळत नाहीत, तर आपल्या गावाकडे ही सहजासहजी उपलब्ध होते, पण इकडे मिळत नाहीत आणि ही खूप महिन्यानंतर भाजी आलेली आहे। तर चला ते कशा प्रकारे करतात तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करून कमेंट करायला विसरू नका। चला तर मग। आणि हो, तुम्हाला सांगायचं विसरलंच, तर अभय 12वीला आहे आणि त्याचा आता हॉल तिकीट आलेलं आहे। काही दिवसावरच त्याची परीक्षा आलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं व्यस्त आहे आपापल्या अभ्यासामध्ये किंवा आपापल्या एक्झामच्या तयारीमध्ये। आणि मी बिझी आहे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करून, कारण व्हिडिओ बनवायला एडिटिंग करायला खूप वेळ लागतो। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर ही आहे पहा चिलेची भाजी। तर ती आपल्या गावाकडे सहजासहजी शेतामध्ये मिळते, पण इथे मिळत नाही। तर चला, खूप दिवसानंतर ही भाजी मिळालेली आहे। ही चांगल्या प्रकारे मी अगोदर निवडून घेतली। ॲक्च्युअली अभयने जेव्हा ही भाजी खाल्ली ना, तेव्हा त्याला समजलंच नाही की भाजी कशाची आहे। ते त्याला विचारलं मी की भाजी कोणती आहे सांग बरं। तो म्हटला की पालकची। म्हणजे त्यालाही समजलं नाही की आपण कोणती भाजी खात आहोत। ते मुलं सुद्धा असं आवडीनं खातील। आणि आता याला मी 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ अगोदर धुवून घेणार आहे, म्हणजे त्याला जे काही माती असेल किंवा जे काही कचरा असेल ते सगळं निघून गेलं पाहिजे। 2 ते 3 पाण्यानं भाजी धुवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मग हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला ती डाळ अगोदर अर्धा तास भिजवू द्यायची आणि मग टाकायची, म्हणजे पटकन शिजली जाईल। आणि त्यासोबतच थोडेसे शेंगदाणे पण टाकायचे, म्हणजे अशा भाजीमध्ये उकडलेले शेंगदाणे खूप छान लागतात। बस आता आपण या भाजीला शिजवून घेऊयात। त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे। आणि एक लक्ष ठेवायचं, हिरवी पालेभाजी कधी पण असं त्याच्यावरती प्लेट झाकून शिजवून घ्यायची नाही, का तर त्याचा रंग बदलतो। झाकून शिजवल्यानंतर काळा होतो आणि असं न झाकता शिजवलं तर त्याचा रंग हिरवा आहे ना तसाच टिकून राहतो। तर आता मी ह्या भाजीला टाकण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण लागणार आहे। हिरवी मिरची आणि लसूण मी या भाजीसाठी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे। तर चला, आता ही भाजी बघा 5 ते 7 मिनिटांमध्येच एकदम छान अशी मऊ शिजून घेतलेली आहे। शिजलेल्या भाजीला मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ थोडंसं टाकून घेतलेलं आहे, 2 चमचे हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि आता हे सगळं एकत्र आपल्याला चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे। आणि आता ही उकडून घेतलेली जर भाजी थंड असेल ना, तर आपण मस्त असं चमच्याने, जर एकदम स्मॅश होत नसेल तर आपण हाताने सुद्धा करू शकतो, कारण ही भाजी जी आहे ना थोडंसं पटकन स्मॅश होत नाही, अशी चिकट असते। मग हाताने असं एकदम बारीक आपण करू शकतो किंवा तुम्ही रवीने, ब्लेंडरने, कशाने करू शकता। मी इथं मस्त अशी हाताने करून घेत आहे। आणि आता सर्वत्र भाजी घोटून घेतल्यानंतर आता त्याला फोडणी द्यायची आहे। अगदी झटकीपट, साधी, सोपी, आरोग्याला खूप फायदेशीर। तेल टाकलं, मोहरी टाकली, मोहरी जिरे टाकून घेतल्यानंतर थोडासा कांदा टाकला अर्धा, आणि आपण जे वाटून घेतलेलं होतं ना हिरवी मिरची आणि लसूण, त्याची पण पेस्ट टाकली। आणि आता हिरवी मिरची टाकल्यानंतर काय होतं ना, खूप ठसका उठतो किंवा खाट उठतो घरामध्ये। तर आपण उकडून घेतलेली जी भाजी होती ना हाटून घेतलेली, त्याच्यातला 1-2 चमचे असं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे ठसका उठणार नाही आणि मिरची पण चांगल्या प्रकारे तळली जाईल। आपण हिरवी मिरची टाकलेली चांगली तळल्यानंतर ते प्लेटमध्ये भाजी होती ना आपण हाटून घेतलेली ती टाकून घ्यायची आहे। आणि थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढी त्याप्रमाणे, आणि चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं। चव बघायची, तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर थोडंसं टाकू शकता। आणि तयार आहे अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये साधी, सोपी आणि आरोग्याला फायदेशीर असणारी चिलेची भाजी। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा। आणि गावाकडे असाल तर सहजासहजी मिळते, तुम्हाला माहितीच असेल, पण शहरामध्ये जरी असाल ना तर आपल्या आरोग्याला जर चांगले असेल तर नक्की करून पहा। सध्या थंडीचे दिवस आहेत आणि आपल्या शरीराला सुद्धा ती चांगली असते। तर चला, आता मी भाकरी करून घेते। तर या भाजीसोबत बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी छान लागते, त्याच्यामुळे मी ज्वारीची भाकरी करत आहे। आणि खरं सांगू का, अशा पालेभाज्यांसोबत नाही का भाकरच छान लागते, थंडीमध्ये तर विशेष आहे। आणि कोणाकोणाला भाकरी येतात किंवा कोणाला येत नाहीत सांगा। तुम्हाला जर भाकरी येत नसतील तर कशा प्रकारे करायचे त्याचा सुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवेल, कारण मी भाकरी मी 4थीला होती ना तेव्हापासून भाकरी करते आणि मला खूप छान प्रकारे जमतात। अगदी ज्वारीची असो, बाजरीची असो किंवा कोणतीही भाकरी असो, कधीही प्रॉब्लेम येत नाही किंवा आलेला नाही आहे। सुरुवातीला आपण जेव्हा आवडीने शिकतो ना त्या गोष्टीमध्ये आपण परफेक्ट होत जातो। आणि आता जवळपास किती वर्ष झालेत मला तर माहीत नाही,
पण आता लग्नाला झालेले जवळपास 21 वर्ष आणि त्याच्या अगोदर मी जवळपास चौथी म्हणजे 6 वर्ष, म्हणजे पहा 27 ते 28 वर्ष झालेली आहे. आणि अगोदर कसं होतं ना, मुलींना इतक्या लवकर स्वयंपाक शिकवायचे, घरातली कामं शिकवायचे, स्वयंपाक, भांडे, चहा बनवणे, खिचडी बनवणे, बऱ्याच प्रकारचे स्वयंपाक मुलींना आलेच पाहिजे असं सगळेजण घरातले म्हणायचे. त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक शिकलेली आहे. आणि मेन गोष्ट तर मला पण आवडत होतं शिकायला. मी घरी करायला नाही दिलं किंवा करू नाही दिलं तर मी शेजाऱ्यांकडे जाऊन शिकायचे, कारण माझी इच्छा होती, आवड होती त्याच्यामध्ये. आणि जवळपास मला समजते, मी 4थी ते 5वीला असताना मला पुरणपोळीचा सुद्धा स्वयंपाक येत होता. आणि असं वाटतं की आता एवढं लवकर मी का शिकले, आणि तेव्हापासून मी स्वयंपाक करते, आता पण करतच आहे, आणखीन पुढे पण करत राहायचं आहे. याच्यात काय एवढं थ्रिल असतं की ते तर आपल्याला आयुष्यभर करायचंच आहे. आता या वेळेला असं वाटतं, पण जेव्हा आपण लहान असतो ना तेव्हा एक असतं की आपल्याला आलं पाहिजे, शिकायचं म्हणून. आणि घरातल्यांना पण चांगलं वाटतं की आपण शिकल्यानंतर, आल्यानंतर. आणि अक्षरशः पुरणपोळ्यासुद्धा माझ्या खूप छान व्हायच्या. तर आता मी माझ्या स्वतःच्या मुलीला इतकं फोर्सफुली मी स्वयंपाक शिकवत नाही. हो, करायचं आहे, येईल तुला म्हणून मी सांगते करायला, पण इतकं परफेक्टली नाही की हे तुला आलंच पाहिजे, तू केलंच पाहिजे आणि तुला जमलंच पाहिजे म्हणून. ठीक आहे, त्यांनी त्यांचा वेळ घेतील, चांगल्या प्रकारे बनवतील, त्यांच्यावरती जेव्हा वेळ येईल तेव्हा, किंवा आपण कधी आजारी असू तेव्हा ते पण करतात. त्यांचंही असं वाटतं की आपल्याला पण आलं पाहिजे सगळं काही, आईनंच नाही केलं पाहिजे म्हणून. आणि असं नाही की मुलीलाच आलं पाहिजे, आता खूप काळ बदललेला आहे, मुलीलाच नाही तर मुलांना सुद्धा आलं पाहिजे. कारण आता सगळ्या ह्याच्यामध्ये इक्वॅलिटी झालेली आहे. त्याच्यामुळे मी आभेला पण कधी कधी म्हणते की तू पण करत जा, शिकत जा, मला आवडतं, नुसतं मुलींनीच करावं किंवा मीच करावं असं नाही, तर तू सुद्धा तेवढंच आवडीने करत जा, मदत करत जा. तसंही मी त्याला कधी कधी भांडे लावायला लावते घासलेली, त्याच्यानंतर भांडे घासायला पण लावते, कधी झाडून काढायला सांगते, कधी चहा बनवायला सांगते. थोडं थोडं त्याला किचनमध्ये लुडबुड करायला लावते, कारण थोडंसं त्याची हे असतं ना, आपलं मन असतं ना की नाही मी करणार नाही आणि मला काय करायचे, आई आहे, दीदी आहे, करते, असं नाही. तर स्वतःसुद्धा सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, प्रत्येकालाच आल्या पाहिजेत आताच्या काळाला तर. कारण मुलींनीच केलं पाहिजे. आता हा विचार खूप जुना झालेला आहे. आमच्या वेळेस होता की मुलांना काही गरज नाही, मुलींनीच केलं पाहिजे. ह्या विचारश्रेणीमुळं सगळ्या मुली पटकन स्वयंपाक शिकायला लागायच्या किंवा करावाच लागायचा, आणि तेव्हाच त्यांचं कौतुक किंवा चांगलं म्हणलं जायचं. नाहीतर म्हणायचे दिलेल्या घरी कसं होईन, तुझी सासू असं करेन तसं करेन असं बोललं जायचं. पण आता खूप बदललेलं आहे. त्याच्यामुळे मुलांना पण आलं पाहिजे आणि मुलींनासुद्धा आलं पाहिजे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलगा असो की मुलगी असो दोघांनाही शिकवा, कारण थोडंफार तरी आपल्या जेवणापुरतं तरी आलंच पाहिजे. बाहेरचं बर्गर, पिझ्झा जरी मिळत असलं, होम डिलिव्हरी असेल, जरी 10 मिनिटात येत असेल तरी पण ते आरोग्याला आपल्या चांगलं नाही आहे. त्याच्यापासून खूप आजार किंवा खूप आपल्या शरीराला म्हणतात ना वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण दिल्यासारखं होतं. त्याच्यामुळे नक्कीच तर मुलगा असो की मुलगी असो तुम्हीसुद्धा नक्की शिकवा. आता अभयची 12वी आहे, त्याची 12वी झाल्यानंतर मी आणखीन त्याला काही शिकवणार आहे, ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेनच. तर चला, अशा प्रकारे माझ्या भाकरी होत आहेत तुमच्याशी बोलत बोलत. आणि कधी भाकरी झाल्या ना त्या समजल्या पण नाहीत, कारण बोलता बोलता असं होतं. सगळ्यात अगोदर नवीन नवीन आपण जेव्हा भाकरी किंवा चपात्या करतो ना तेव्हा परफेक्टली जमतातच असं नाही, पण 1-1, 2-2 असं करून बघत जा. जसं जसं करत जाल ना तसं तसं चांगल्या प्रकारे जमल्या जातील. प्रत्येकाला ह्या गोष्टी आपल्या पोटासाठी जे खायला लागतं ना ते आलं पाहिजे, चांगल्या प्रकारे जमलं पाहिजे, तरच आपण जे काही आपले पुढचे काम आहेत किंवा जे काही आपले ध्येय आहेत ते साध्य करू शकू. हेल्थ इज वेल्थ म्हणतात ना, आरोग्य चांगलं असेल तर सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात. त्याच्यामुळे आपल्याला जे आवडतं, जे लागतं ते करता आलंच पाहिजे असं तर मला वाटतं. तर ज्वारीची भाकरी आहे. आमच्या वेळेस लहानपणी हायब्रिडच्या भाकरी खाल्ल्या जायच्या किंवा केल्या जायच्या. आता प्रत्येकाच्या घरी ज्वारी आहे, पण तेव्हा हायब्रिड होतं जास्त करून. म्हणजे एक जण स्पेशली सकाळी 7ला बसलेलं 11पर्यंत ते 12पर्यंत भाकरीसाठीच लागायचं, इतक्या भाकरी कराव्या लागायच्या. तर चला, तुमच्याशी बोलत बोलत माझ्या छान अशा भाकरी झालेल्या आहेत, पाहू शकता. भाकरी आणि चिलेची भाजी मस्त असा बेत आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.